रिपाई उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र गृहनिर्माण समूह स्वयं पुनर्विकास या नव्यानेच निर्माण झालेल्या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार सोहळ्यास उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, उत्तर मुंबईचे माजी खासदार आदरणीय गोपाळ शेट्टी साहेब, सन्माननीय रिपाईचे सरचिटणीस गौतम सोनावणे, सन्माननीय प्रकाश दरेकर, कमलेश यादव, हरिहरी यादव, माझे मित्र प्रवीण मोरे, दिलीप वावळ, परशुराम माळी, तुळशीराम कांबळे, संदीप शिंदे, मधुकर गवई, रोशन शेख आणि ज्यांनी अत्यंत मनापासून प्रेमानं हा सत्कार सोहळा आयोजित केलाय ते माझे मित्र, या उत्तर मुंबई जिल्ह्याचे रिपाईचे अध्यक्ष आणि एक आंबेडकर चळवळीतील सच्चा कार्यकर्ता रमेश गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी आयोजक आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम रमेश गायकवाड आणि रिपाईचा मी मनापासून आभारी आहे की मी अध्यक्ष झाल्यावर पहिला सत्कार करण्याचा बहुमान या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये गेलेला हे नम्रपणाने सांगू इच्छितो। त्यातच रिपाईच्या माध्यमातून सत्कार होतोय, म्हणजे सत्कार कोण करतय, कुठली लोक करतायत यालाही महत्व आहे। कारण मी एक आंबेडकर विचाराचा पाईक आहे। सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण झाल्यामुळे आंबेडकरी विचारांचा एक वेगळा पगडा माझ्या मनावर आहे आणि बाबासाहेबांनी आपलं आयुष्य अख्ख शोषित, पीडित, वंचितांसाठी, दुर्बलांसाठी त्या ठिकाणी व्यतीत केलं, घालवलं आणि तो आंबेडकरी वारसा पुढे नेणाऱ्या रामदास आठवलेंचा आरपीआय माझा सत्कार करतय, यासाठी मला जास्त आनंद आहे। दुसरा आनंद याचा आहे, सत्कार तर अनेक होतात, परंतु सत्कार कोणाच्या हस्ते होतो। कधी कधी सत्कार फार मोठा उद्योजक असतो, खूप संपत्ती असते, त्याच्या हस्ते होतो। कधी कोण सत्कार करतंय माहित नसतं, नंतर कळतं याच्या हातून सत्कार घेणं योग्य नव्हतं। परंतु या ठिकाणी जो खऱ्या अर्थानं तळागाळातल्या लोकांसाठी नेता म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून काम करणारे आदरणीय गोपाळ शेट्टी साहेबांच्या हस्ते सत्कार होतोय, याचा मला विशेष आनंद आहे। कारण झोपडपट्टी वासियांपासून, त्यांच्या प्रश्नांपासून सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी घरांच्या प्रश्नासाठी सत्तेतल्या पक्षाचे असले तरी संघर्ष करणारा नेता, त्यांच्या हस्ते सत्कार होतोय, याबद्दल मला निश्चितच त्या ठिकाणी आनंद आहे। आणि म्हणून ज्या वेळेला मला रमेशनी विचारलं, भाऊ कोणाच्या हस्ते सत्कार करू, त्यांनी सांगितलं गोपाळ शेट्टी साहेब। बोललो एकदम परफेक्ट माणूस शोधलाय। मला मंत्र्या संत्र्यांच्या हातून सत्कार होण्यापेक्षा जो प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करतो, कुठलाही राजकीय वारसा नसताना, परंपरा नसताना झोपडपट्टीचा त्या ठिकाणी लोकांसाठी काम करतो, काय नगरसेवक होतो, काय आमदार होतो, काय खासदार होतो, काय अशा संघर्षशील नेत्याच्या हस्ते माझा सत्कार होतो। आणि मीही आपल्याला सगळ्यांना माझी वाटचाल माहित आहे। कुठलाही राजकीय वारसा नाही, कुठलीही पार्श्वभूमी नाही, आर्थिक स्थिती नाही,
एका खेड्यातनं येऊन मुंबई सारख्या शहरामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, असं संघर्षातून मी इथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो. कधी काही मिळालं, कधी काही मिळालं नाही. मिळालं म्हणून कधी हुरळून गेलो नाही आणि नाही मिळालं म्हणून मी कधी नाउमेद झालो नाही. कारण माझा स्वभाव आहे आणि मला माझ्या स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास आहे. मी नेहमी माझ्या आयुष्यात काम करत असताना, जगत असताना मला मी काय करू शकतो याचा मला पूर्ण भान आणि विश्वास असतो आणि म्हणून मी कधीच त्या ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. हा माझा अनुभव आतापर्यंत त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर मला खऱ्या अर्थाने धन्यवाद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना द्यावे लागतील. कारण एखादी गोष्ट आणल्यानंतर ती गोष्ट समजून घेणं, त्या गोष्टीला ताकद देणं, असे फार कमी संवेदनशील नेते आहेत. जेव्हा मी या स्वयं पुनर्विकासाचा विषय आणला, मी विचार केला की आपण बिल्डरकडे का जातो, आपली इमारत पडायला आली तर? का तर बिल्डर पैसे लावतो. दुसरं कारण काय, तर त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या लागतात तो बिल्डर आणतो. मग अंडर टेबल काय लागतं, ओव्हर टेबल काय लागतं. अंडर टेबल म्हणजे गौतम सोनवणे साहेब तुम्हाला माहित असेल. मग मी विचार केला की जर लोकांची जागा, लोक मालक, या दोन गोष्टीमुळे बिल्डर त्या ठिकाणी नफा कमावणार असेल वारेमाप, आणि ज्यांची जागा आहे त्यांना कमी जागा मिळणार आणि ते त्या ठिकाणी वेठीस धरले जात असतील तर आपण यात लक्ष घातलं पाहिजे. आणि मग शेट्टी साहेब मी मुंबई बँकेचं कर्ज धोरण आणलं. ठरवलं पैशाची व्यवस्था आपण त्या हाऊसिंग सोसायटीला करू. आणि मग राजाश्रय मिळावा म्हणून देवेंद्रजींच्या माध्यमातून जिथे जिथे फोन करणं, व्यक्तिशः हाऊसिंग सोसायटीला परवानग्याला अडचण येत होती, तिथे देवेंद्रजींनी फोन करून सुरुवातीच्या काळात एखाद दुसरी इमारत उभी राहिली. मग जेव्हा या विषयाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर मुंबईच्या शहरामध्ये सुरू झाली, त्यावेळेला मी ठरवलं हा विषय आता सार्वजनिक करण्याची आवश्यकता आहे. आणि मग मी मुंबईतल्या हाऊसिंग सोसायट्यांचं एक त्या ठिकाणी परिषद आपल्या गोरेगावच्या नेस्कोत घेतली, जिथे शेट्टी साहेब आपणही होता. जवळपास 10,000च्या आसपास मुंबईच्या हाऊसिंग सोसायट्यांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. कारण एखादा इश्यू जोपर्यंत त्याची तीव्रता, जोपर्यंत तो किती लोकांना आवश्यक आहे सत्ताधाऱ्यांना कळत नाही, तोपर्यंत तो विषय मार्गी लागत नाही. आणि मग मी आदरणीय देवेंद्रजींना बोलवलं. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेला होते. तिथे हाऊसिंग विषय मांडला स्वयं पुनर्विकासाचा आणि बोललो याला जर गतीनं पुढे जायचं असेल तर मुंबईतनं आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या 18 मागण्या आम्ही त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजी आणि मुख्यमंत्र्यांकडे दिल्या. मला सांगायला अभिमान वाटतो की मुख्यमंत्र्यांनी 18 पैकी 16 मागण्यांचे निर्णय त्या ठिकाणी करून खऱ्या अर्थाने या चळवळीला गती दिली. आणि मग हे स्वयं पुनर्विकासाचं वारं मुंबईवर पसरलं. आजच्या तारखेला जवळपास 16 इमारती उभ्या राहिल्यात. लोक चाव्या घेऊन त्यामध्ये राहायला सुद्धा गेलेले आहेत. म्हणजे होऊ शकतं का, तर सक्सेस स्टोरी आपल्या समोर उभ्या आहेत. आणि मग या 16 इमारती झाल्यानंतर
तुम्हाला उदाहरणात सांगतो मी, नंदादीप सोसायटी आहे पार्ल्याची, श्रद्धानंद रोडची. त्या ठिकाणी 360 स्क्वेअर फीटात घरात लोक राहत होती. बिल्डरकडे गेले रमेश, बिल्डरने सांगितलं 700 स्क्वेअर फीट देऊ. तेव्हा स्वयं पुनर्विकासाची हवा मुंबईत झाली होती. माझ्याकडे ती कमिटी आली. मला म्हटलं भाऊ तुम्ही कर्ज मुंबई बँक देते? बोललो हो. तुमची रिक्वायरमेंट काय? बोलले 40 कोटीची रिक्वायरमेंट आहे. बोललो करा सर अर्ज. त्यांनी त्या ठिकाणी बँकेकडे अर्ज केला. आम्ही 40 कोटी मंजूर केले. ती इमारत उभी राहिली. 360 चे सोनावणे साहेब किती मिळाले असतील? बिल्डर 700 देणार होता, 1400 स्क्वेअर फीट मध्ये राहायला गेले ते. आणि मग 360 मधला 1400 स्क्वेअर फीटात राहायला गेला. देवेंद्र फडणवीस साहेब कांदिवलीला आले. त्या ठिकाणी श्वेतांबरा नावाचे आमच्या योगेश सागरांच्या मतदारसंघात स्वयं पुनर्विकासाच्या इमारतीच्या उद्घाटनाला आले, चाव्या द्यायला. तिथे पण 400 चे 1100 स्क्वेअर फीटात राहायला गेले. आणि मग त्यावेळेला देवेंद्रजींनी या विषयाचा तो फ्लॅट बघितला, बाथरूम, बेडरूम, किचन, थक्क झाले. ते बोलले योजना आपल्याला पुढे न्यावी लागेल. आणि मग देवेंद्रजी शेट्टी साहेब किती संवेदनशील आहेत सांगतो मी. आम्ही जेव्हा श्वेतांबराचं उद्घाटन झालं आणि त्यांच्या गाडीतला मी योगेश सागर मैदानाकडे येत होतो, त्यावेळेस ते म्हणाले तुम्ही स्वयं पुनर्विकास करताय पण या उभ्या इमारती उभ्या राहतात. उद्या मुलांसाठी गार्डन, बगीचा, त्या ठिकाणी चांगलं मैदान, त्या ठिकाणी स्विमिंग पूल. तुम्ही आता सेल्फ डेव्हलपमेंट क्लस्टर करा. केवळ तुम्ही एक एक इमारत करू नका, ती करा छोटे छोटे इमारती, पण 4-5 इमारतींचं जर क्लस्टर केलं तर त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारचं नियोजन करता येईल. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की जेव्हा माझी समिती त्यांनी नेमली आणि मी समितीचा अहवाल दिल्यावर तो त्यांनी स्वीकारला आणि आता प्राधिकरण जेव्हा केलं तेव्हा स्वयं बरोबर त्यांनी समूह पुनर्विकास हा शब्द सुद्धा या प्राधिकरणात टाकला. मग एवढं पाठबळ असल्यावर त्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी काम करायचं नाही तर काय करायचं. आणि म्हणून आज या ठिकाणी प्राधिकरण निर्माण झालंय. त्या प्राधिकरणाचा अध्यक्ष मला बनवलंय, मंत्रिपदाचा दर्जा दिलाय. मला त्यापेक्षा महत्वाचं ज्याच्यासाठी मी लढतोय किंवा गोपाळ शेट्टी साहेबांसारखे नेते ज्या सर्वसामान्य माणसांच्या घरासाठी त्या ठिकाणी काम करतात त्यांना न्याय देण्याची संधी या ठिकाणी देवाभाऊंनी दिले, याचा मला जास्त आनंद त्या ठिकाणी आहे. हे बघा, हे सेल्फ डेव्हलपमेंट किंवा पुनर्विकास हा सतत चालणारा विषय. एसआरएचं एक दिवस एसआरए त्या ठिकाणी थांबणार आहे. झोपड्या संपल्या की एसआरएचं काम संपलं. परंतु चंद्र आणि सूर्य असेपर्यंत इमारती उभ्या राहणार आहेत. आपलं जसं वय वाढतं तसं इमारत ती पण 20, 30, 40 वर्षाची होत असते आणि कधीतरी कधी ती पुनर्विकासाला येत असते. आणि त्याच्यामुळे हे दीर्घकाळ आपण काय आपल्या पुढच्या 100 पिढ्यांमध्ये काम करणार हे प्राधिकरण आहे. या ठिकाणी काम करायला स्काय इज द लिमिट आहे, काही सीमा नाहीये. आज आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या जमिनीवर असणाऱ्या वसाहतींचा पुनर्विकास करू शकतो. राज्य सरकारच्या जागेवर असणाऱ्या वसाहतींचा पुनर्विकास करू शकतो. आज गिरण्यांच्या ज्या बैठ्या चाळी आहेत, लाकडी चाळ्या गिरगा शिवडी बिवडी परळ परिसरात त्यांचा विकास करू शकतो. बीएमसीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत त्यांचा विकास करू शकतो. महसूलच्या जागेवर बांधलेल्या भूखंड घेऊन इमारती आहेत त्या पुनर्विकासाला आले त्यांचा पुनर्विकास करू शकतो. पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करू शकतो. त्याचबरोबर रमेश आपण उल्लेख केला, ज्याचा उल्लेख माझ्या समितीच्या अहवालात आहे,
की ज्या समाज कल्याणनी जागा देऊन मागासवर्गीयांच्या सोसायटी आहेत त्याचाही पुनर्विकासाचा विषय माझ्या अहवालामध्ये सरकारला मी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे आता मोठं काम आहे. केंद्राकडून ज्या मान्यता पाहिजे देवेंद्रजी त्यामध्ये रस घेत आहेत. ते दिल्लीला येऊन त्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सरकारचा तर विषय नाही. सरकारला जे सांगू जे मागू सर्वसामान्यांच्या हितासाठी या हाऊसिंग मध्ये ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न माननीय देवेंद्रजींचा आहे. गोपाळबाईंचा एक विषय नेहमी असतो की खाजगी जागेवर चाळी झाले 2 माळ्याच्या चाळीचं काय होणार. गोपाळबाई माझ्या पण अहवालात त्या ठिकाणी ज्या खाजगी जागेवर 2 माळ्याच्या चाळी आहेत त्यांचाही पुनर्विकास करण्याचं प्रावधान आपल्याकडे त्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस जिथे राहतो मध्यमवर्गीय माणूस जिथे राहतो त्याच्यासाठीच हे प्राधिकरण आहे. मोठ्यांचा ते विचार करणारे खूप लोक आहेत. टावर मध्ये काय मध्यमवर्गीय माणूस नसतो. त्यामुळे टावरची चिंता बिल्डरांनी करावी पण सर्वसामान्याची चिंता हे स्वयं पुनर्विकास प्राधिकरण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहे. हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. माझा रमेश आपल्याला नेहमी सांगणं असतं. रमेश तर मला माझ्या भावासारखा आहे आणि सातत्यानं त्याच्यात मी बघत असतो. म्हणजे मी विद्यार्थी चळवळीत जे काम करायचो त्याच पद्धतीनं खिशात काय आहे नाही माहित नाही, कोण पाठीशी आहे माहित नाही, आपला जय भीम बोलो आगे चलो अशा प्रकारचा नारा देत तो पक्षासाठी आणि समाजासाठी सतत काम करत असतो. म्हणून या सत्काराने मी आनंदी होत असताना आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतोय. केवळ माझा सत्कार झाला मी खुश झालो आनंदी झालो यापेक्षा पुढे जाऊन रमेश आपल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या अभियानात झोकून देण्याची सोनावणे साहेब गरज आहे. प्रवीण मोरे आपण या कामी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. मग आपला समाज कुठे आहे, मागासवर्गीय संस्था कुठे आहेत, हे विकास करण्यासाठी आपण कुठे कुठे काय केलं पाहिजे याचं एक नियोजन केलं पाहिजे. तुम्हाला जी ताकद आणि जे मार्गदर्शन लागेल ते मी आपल्या पाठी उभं करेन हा विश्वास देण्यासाठी या ठिकाणी आलो. कारण शेवटी आज आपली गरज आहे आणि म्हणून आपण तशा पद्धतीचं सुद्धा एक रचनात्मक फळी उभी करावी अशी माझी अपेक्षा आहे. आज मी सहकारात काम करतो. परवा मेळाव्यात पण आपल्याला सांगितलं प्रवीण मोरे आपल्याला ती जाण आहे आपण पुढाकार घ्या. यात बेरोजगार युवक आहेत. शिका संघटित व्हा संघर्ष केला करा बाबासाहेबांनी आपल्याला मंत्र दिला. परंतु या बेरोजगार तरुणांसाठी समाजाचं सुद्धा आपल्याला रचनात्मक काम उभं करावं लागणार आहे. माझ्या महिला भगिनी आहेत. आज महिला भगिनींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. मागासवर्गीय बहिणींसाठी तर अनेक योजना आहेत. परंतु त्या योजना रमेश आपण कधी समजून घेत नाही. कारण महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे आपण म्हणतो परंतु त्या महिलांना नेमकं काय हवंय काय दिलं पाहिजे या मार्गदर्शनासाठी आपण काहीच प्लॅटफॉर्म उपलब्ध करत नाही. शेट्टी साहेब आपल्याला आश्चर्य वाटेल की 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज योजना शासनाची आहे. म्हणजे शासनाची 4 महामंडळे अशी आहेत की ते 15 लाखापर्यंतच्या कर्जावरचं 12% व्याज सरकार भरतं. मग माझ्यासारखा कार्यकर्ता तर कल्प काय शोधत असतो कुठे काय आहे. मी विचार केला जर सरकार सगळं इंटरेस्ट भरत असेल तर माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळतात. आपण सरकारला विचारू की बाबा ते इंटरेस्ट तुम्ही मुंबई बँकेबरोबर एमओयू करता का. माझ्या लाडक्या बहिणींना मला 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज द्यायचं आहे. आणि गोपाळबाई म्हणतात ते देवेंद्रजींना मी चांगलं सांगितलं की कधीच नाही बोलत. त्यांनी बैठक लावली 4 महामंडळ बोलावली. मी सांगितलं साहेब या 4 महामंडळ 12% इंटरेस्टचा परतावा देतात आमच्या बरोबर एमओयू करा.
मोजून एका मिनिटात विचारलं अधिकाऱ्यांना, त्या एमडी ना काय अडचण आहे, नाही बोलले. बोले करून टाका मुंबई बँकेवर एमओयू. आणि मग मी एमओयू केले. एमटीडीसीचं महामंडळ आहे जिथे आई नावाची योजना आहे. मी का बोलतोय, माझ्या महिला भगिनी इथे मोठ्या प्रमाणावर आहे. सरकार कुठलंही असो आपल्यासाठी करत असतं, पण आपल्याला माहित नसतं. आई नावाच्या योजनेमध्ये तुम्हाला 15 लाखापर्यंत कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर सरकार 12% इंटरेस्ट तुमचं सरकार देतं. कुणालाच माहित नाही. मी परवा सफाळ्याला गेलो होतो. एक महिला ग्राहक ओमकार सहकारी ग्राहक संस्था आहे, रामभाऊ नाईकांनी काढून दिली होती, 25 वर्ष झाली म्हणून गेलो होतो. 1200 महिला होत्या, चांगल्या ऍक्टिव्ह कार्यकर्त्या होत्या. मी म्हणालो, ताई तुम्हाला कुणाला तरी माहित आहे का आई नावाची योजना आहे, मला हात वर करा. एकाही महिलेला माहित नाही आई नावाची योजना आहे ज्याच्यात 12% व्याज सरकार देतं. महाराष्ट्रात कुणाला माहित नाही. मी जेव्हा एमटीडीसीच्या कार्यालयात गेलो, त्यांच्या डायरेक्टर पाटीलकडे, म्हणाले 19 कोटी रुपये शेट्टी साहेब माझ्याकडे पडून आहेत. 19 कोटी रुपये व्याजाचे. महाराष्ट्रातना फक्त 7 अर्ज आले, महाराष्ट्रातना 2, मुंबईतना 5. त्यांच्यावर मी एमओयू केलं. मी 200 LOI जनरेट केले. एमटीडीसीच्या आई योजनेतना मी 200 महिलांना बिनव्याजी 1 लाखापर्यंत कर्ज त्या ठिकाणी दिलं. अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आणि आज मोहीम मुंबईत आहे. कुठल्याही आमच्या ब्रांचला जा, रमेश आपण पुढाकार घ्या. उत्तर मुंबईमध्ये 500 महिलांना 1 लाखापर्यंत आपण बिनव्याजी कर्ज देऊ. पण ते LOI जनरेट करायला पाहिजे, नाही तर उद्या रमेशची मानगोटी पकडू नका लगेच. त्या लाडक्या बहिणींसाठीच आहे ते, मोठ्या लोकांसाठी पैसेवाल्यांसाठी योजना नाहीये. आणि त्याच्यामुळे आज ती योजना आपण सुरू केली. मी उल्लेख एवढ्यासाठी केला की मी माझ्या मोठेपणासाठी नाही केला. मी ज्या ज्या पदावर गेलो, जिथे जिथे गेलो, तिथे माझ्या या पदाचा उपयोग सर्वसामान्य माणसांना काय होईल हाच मी सातत्याने विचार केला. मुंबई बँकेचा अध्यक्ष म्हणून तसं आमचं काम काय, डिपॉझिट घ्या, कर्ज द्या, याच्या पलीकडे काय बँकेचं काम असतं का? परंतु मी गिरणी कामगारांना पैसे दिले. सरकार गिरणी कामगारांना घर दिलं, पण मुंबईत 12-25 लाख रुपये त्यांना हवे होते. 12 लाख रुपये भरायचे. मुंबईतली एकही बँक गिरणी कामगाराला पैसे देत नव्हती. का? ते बँकर्स म्हणून बरोबर होते. गिरणी कामगार 60 वर्षाच्या वर गेला होता, त्याच्यामुळे तो परतफेड कशी करणार? पण मी मार्ग काढला. जेव्हा तुम्हाला सर्वसामान्यांसाठी काम करायची इच्छा असते ना, तेव्हा मार्ग निघत असतो. मी तेव्हा अजितदादा उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे गेलो, म्हणालो तुम्ही गिरणी कामगारांना घरं तर दिलेत, पण त्यांना कुठलीच बँक पैसे देत नाही. म्हटले काय करायला पाहिजे? मी बोललो त्यांना घर भाड्याने द्यायला परवानगी द्या. आणि त्यांचा नातेवाईक, मुलगा, पुतण्या, कोण नातू यांना सहकर्जदार करायला लागले. दोन्ही GR शासनाने काढले. 7,000 गिरणी कामगारांना मुंबई बँकेने पैसे दिले, त्यात एकही गिरणी कामगार घरात राहायला जाऊ शकत नव्हता. हे काम तुमच्या पदाचा उपयोग करून घ्यायचा असतो. माथाडी कामगारांना भूखंड दिला सरकारने, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी. 15-20 वर्ष भूखंड पडून, कारण त्या माथाडींना कोणच कर्ज देत नव्हतं. त्यांच्याकडे काही प्रूफ नाही, त्यांच्याकडे ना सॅलरी सर्टिफिकेट, फक्त बॅच. आपण मार्ग काढला. माथाडींची जी क्रेडिट सोसायटी पतपेढी आहे, ती आमची त्या ठिकाणी सभासद आहे. आम्ही त्या पतपेढीला 250 कोटी रुपये दिले आणि त्यांनी त्यांच्या पर्सनल संबंधांवर माथाडींना पैसे दिले. आता माथाडींची घनसोलीला घरं उभी राहिली, मुंबई बँकेने पैसे दिले. मी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख एवढ्यासाठी केला, सेल्फ डेव्हलपमेंट आम्ही केलं पहिलं. का कुठल्या बँकेला वाटलं नाही? एवढ्या बँका जिल्हा बँका आहेत, मुंबईत मोठ्या बँका आहेत, परंतु आपल्यामुळे आपण अर्थपुरवठा केला तर सर्वसामान्य माणसाला मोठं घर मिळू शकतं. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी पुढाकार घेतला. अशा प्रकारच्या गोष्टी हा सर्वसामान्य घरातनं आलेला माणूसच करू शकतो, कारण त्याला ती दुःख माहीत असतात. मी त्या ठिकाणी आंबेवाडी सारख्या परिसरामध्ये छोट्या घरात असल्यामुळे तिथल्या अडचणी काय, मोठं घर का लागतं हे माझ्यासारख्याला माहीत आहे.
आणि म्हणून या विषयात रस घेऊन आज त्यांना प्राधिकरण त्या ठिकाणी स्थापण्याला सरकारला भाग पाडलं. आज प्राधिकरणाचं ऑफिस म्हाडामध्ये असणार आहे. सगळी शासकीय यंत्रणा आपल्या सोबत त्या ठिकाणी असणार आहे आणि एक आमूलाग्र अशा क्रांतिकारी गोष्टी आपण भविष्यात टप्प्याटप्प्यानं या प्राधिकरणामध्ये निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करणार आहोत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की बाबासाहेबांनी एक विचार आणि एक वारसा आज आंबेडकर चळवळीचा आपल्याला दिलाय. परंतु मी परवा प्रवीण मोरे तिकडेही तुमच्या मेळाव्यात सांगितलं होतं की आज या समाजाच्या युवकांना दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यांना त्या ठिकाणी शिकल्या सवरलेल्या मुलांना सुद्धा या प्रक्रियेत आणलं पाहिजे. त्यांच्या बेरोजगारांसंबंधित उद्योग व्यवसाया संदर्भात त्यांना दिशा आणि ताकद देण्याची आवश्यकता आहे. ते काम RPIनं त्या ठिकाणी करावं अशी अपेक्षा मला आहे. माझ्या महिला भगिनींच्या सबलीकरणाच्या अनेक योजना आहेत. आपल्या सोनावणे साहेब कार्यकर्त्यांनी एक फळी तयार करा, ते समजून घेऊन एखादं मार्गदर्शन शिबिर लावून या मुंबई शहरामध्ये सुद्धा RPIचा कार्यकर्ता आता शासकीय योजना महिला आणि युवकांकडे नेऊन त्यांना सक्षम करण्याचं काम करतोय. हाही एक संदेश आपल्या माध्यमातून झाला तर माझ्या सत्काराचा उपयोग आहे. मी सत्काराला आलो, मला हार घातला, तुरे घालत बरं वाटेल. परंतु प्रवीण दरेकर जर एखाद्या पदावर गेला आणि एवढं काय करू शकेल तर माझ्या आंबेडकर चळवळीतली लोक सुद्धा पदावर जाऊन समाजाला पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. आणि सोनावणे साहेब काळजी करू नका, देवेंद्रजीने मला आपलं पालकत्व दिलंय खरं आहे. निश्चितपणे जिथे जिथे सन्मान आपल्याला द्यायला पाहिजे तिथे मी स्वतः तुमचा त्या ठिकाणी पोस्टमन म्हणून काम करावं लागलं, मी ताकदीनं सरकारकडे त्या ठिकाणी करेन. कारण तुम्ही एका विश्वासाने आमच्या बरोबर राहिलात. RPI पक्षाच्या आठवले साहेबांना मी लाख लाख धन्यवाद देईन. ज्यांच्या बरोबर जातात ते निस्वार्थी भावनेनं जातात आणि इमानदारीत त्या ठिकाणी बरोबर राहतात. कुठल्याही प्रकारची कुरबुर त्या ठिकाणी नसते. आणि एक आंबेडकरी विचारात आमच्या सोबत आल्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी पक्षालाही एक महायुतीला वेगळी ताकद मिळते याची जाणीव निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला आहे. मी रमेश गायकवाड याचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज त्यांनी माझा या ठिकाणी सत्कार घेतला. खरं म्हणजे पहिला सत्कार आज आंबेडकर चळवळीच्या वतीनं होतो आणि याची जाणीव निश्चितपणे मी ठेवेन. तसा तर मी काम करत असताना नेहमी माझं झुकतं माप जय भीम वाले आले की माझं एक पाऊल झुकतं त्यांच्या बाजूने असतंच असतं. जे बरेच तर मला इकडून जय भीमच महाराष्ट्रात मी गेलो की एवढे लोक येतात जय भीम भाऊ जय भीम भाऊ आपला माणूस आहे. आणि जय भीम तर माझा मुलगा 14 एप्रिलला मी ठरवून त्या ठिकाणी जन्म दिलेला आहे. माझा मुलगा यश आहे. आम्हाला त्या ठिकाणी 12 तारखेला डॉक्टरनी विचारलं की बाबा आमच्या कोकणात जरा पंचांग बघतात ना, तर बोरिवलीचं संजीवनी हॉस्पिटलला त्या ठिकाणी हॉस्पिटलला मला विचारलं पंचांग बघा जरा, आता सिझरिंग करायला लागणार आहे, नॅचरल डिलिव्हरी होत नाही, तर पंचांग बघा. तर मी बोललो तारीख किती आहे? 12. दुसऱ्या सेकंदाला माझ्या मनात आलं की उद्या 13 परवा 14 आहे. 14 तारखेला माझ्या मुलाला मी ठरवून 14 तारखेला जन्म दिला. कारण त्या तारखेला महामानव जन्माला आला होता. याच्यापेक्षा आणखी दुसरा पंचांग कोणाची गरज आहे? बरं काय 13 तारखेला माझ्या मिसेसला त्रास बीस होत होता असंही नव्हतं, नॉर्मल ती होती. नाहीतर त्रास होता आणि मुद्दाम असं केलंय. परंतु शेवटी ह्या भावना आणि इमोशन्स आज माझ्या या समाजाप्रती आहेत आणि त्याच्यामुळं या पदाचा निश्चितपणे जेवढा उपयोग त्या ठिकाणी घरं देण्यासाठी किंवा रिडेव्हलपमेंटसाठी किंवा नवीन योजना या हाऊसिंग सेक्टरमध्ये आणाव्या लागतील त्या निश्चितपणे आपण या ठिकाणी आणू. रमेशवरचं माझं बारीक लक्ष आहे. मी तर त्याच्यावर भावासारखं प्रेम करतो. कारण त्या ठिकाणी अत्यंत इमानदारी पक्षाचं काम करणारा, आठवले साहेबांवर निष्ठा असणारा कार्यकर्ता मी रमेशच्या माध्यमातून पाहिजे. आणि आमच्या प्रवीणचं त्याला चांगलं सहकार्य असतं. प्रवीणहीचा प्रामाणिक प्रयत्न असतो की चळवळीतली लोक मोठी झाली पाहिजे, युवकांसाठी काम करतात, महिलांसाठी काम करतात.
परंतु त्या ठिकाणी एक रमेश एक प्रवीणने करून चालणार नाही. आपल्यातले त्या ठिकाणी युवक पुढे आले पाहिजेत, चांगल्या चळवळीतल्या महिला कार्यकर्त्या पुढे आल्या पाहिजेत, तरच बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते त्या ठिकाणी आपण सामर्थ्यशाली झालं पाहिजे, आपण सत्तेत गेलं पाहिजे. ते तेव्हाच त्या ठिकाणी स्वप्न साकार होईल. त्यासाठी आपण सारे मिळून काम करूया. आज माझा सत्कार केलात याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मी खरं म्हणजे पुण्यात होतो, पुण्यावरनं रत्नागिरीला जाणार होतो, परंतु शेवटी आपलेपणानं जो या ठिकाणी सत्कार आहे तो सत्कार मी चुकवूच शकत नव्हतो. कारण सुदाम्याचे पोहे जसे असतात तसे रमेशने माझ्यासाठी सुदाम्याचे पोहे या ठिकाणी देण्यासाठी या ठिकाणी बोलवलं. आणि रमेश कविता केली की मी त्याला कविता करतोच. म्हणजे रमेश बोलला प्रवीण दरेकर आहे चमकता तारा, आणखी काय काय पुढे बोलला, प्रवीण दरेकर आहे चमकता तारा, रमेश गायकवाड माझा सच्चा मित्र प्यारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, भारत माता की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.